नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत आहे। आज आपण बनवतोय पॉपलेट फ्राय। चला तर बघूया कसे होतात पॉपलेट फ्राय। व्यवस्थित आपण जिथे पोटातली घाण वगैरे जे असते आपण व्यवस्थित कचरा जो असतो ना तो व्यवस्थित क्लीन केलाय आणि पॉपलेट पण आपण धुवून घेतले व्यवस्थित। चला तर पाहूया पुढची रेसिपी। आता काय काय मिक्स करायचं? याच्यात लसूण टाकून घेऊ आता। लसूण टाकायचं? ओके। अजून त्यानंतर लसूण टाकलं, हळद टाकायची। किती चमचे हळद टाकायची? अर्धा चमचा। नंतर घरचा मसाला टाकायचा। किती चमचे टाकायचे? हे 2 चमचे। हे थोडीशी धण्याची टाकावी। अजून चवीनुसार मीठ, तुम्हाला किती पाहिजे। आता हे सर्व मिक्स करायचं का? हां, याचं व्यवस्थित एकदम लागलं पाहिजे ना पॉपलेटला? पाहिजे सगळा मसाला आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। मंडळी तुम्ही आता पाहू शकता आपण दोन्ही बाजूनी चांगला मसाला लावून घेतला। मंडळी ह्याच्यात आपण आता चिंच लावून घेऊया। चिंचेचा घोळ करून घ्यायचा ना पाण्याचा, आणि अशी जाडच घ्यायची। एकदम पाणी नाही करायचं ना, एकदम पाणी नाही करायचं, जाड जाड करायचं एकदम। तुम्ही चिंचेच्या ऐवजी कोकम किंवा आगळ पण टाकू शकता। कोकम म्हणजे कोणी चिंच खात नसेल त्यांनी चिंचेच्या ऐवजी कोकमाचा आगळ पण वापरू शकतात। आणि अशा प्रकारे याला चोळून घ्यायची जेणेकरून म्हणजे जो फिशचा वास होतो असा तो वास येणार नाही। काही लिंब पण टाकतात। काही लोक लिंबू पण ऍड करू शकतात, पण आम्हाला आता सवय चिंचेची म्हणून आम्ही चिंचच लावतो जास्त करून। चला तर मग याला फ्राय करायला घेऊया। हा रवा घेतला आपण, त्याच्यात हळद आणि मसाला टाकलाय। आता हे मिक्स करून घेते, त्याच्यात नंतर हे पापलेटसाठी आपण कोटिंगसाठी वापरायचं। तवा आता बऱ्यापैकी तापला, आपण त्याच्यामध्ये तेल ऍड केले। अशा प्रकारे आता याला आपण कोट करून घ्यायचं आहे ना। हे कोट करून घेणार ना तो आता, आणि मग फ्राय करायचं याला। नंतर फ्राय करू। ह्याच्यामुळे काय होतं, जास्त क्रिस्पी होते काय फिश? रव्यामुळे जास्त क्रिस्पी होतं। मंडळी एकदम पण जास्त रवा लावायचा नाही, त्याच्यामुळे कसं होतं रव्याची कोटिंग जे ना ती फार जाड होते, मग ते खायला एवढी मजा येत नाही। जेवढं तुम्ही रवा एकदम कमी लावाल तेवढंच चांगलं आहे। आता आपण हे पापलेटला पलटून घेऊया। मध्ये पाहू शकता आता पापलेट बऱ्यापैकी आता फ्राय झालेत। आता अशा प्रकारे आपण पुढचे पण पापलेट असेच फ्राय करून घ्यावेत। चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया, आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा, आणि जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगला। बाय।